हॅलो, आपल्या सर्वांचं आजच्या या क्लासमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत ITI वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स फर्स्ट इयर आणि पूर्ण 188 करता आणि 2 इयरच्या फर्स्ट इयर करता जो चॅप्टर आहे 8 नंबर चॅप्टर ट्रिग्नोमेट्री याचा आपण आज इथं क्लास 1 जे आहे त्या इथं बघणार आहोत. नंतर जसे जसे टॉपिक कव्हर होईल तसं आपण याचे फर्दर क्लासेस जे आहेत आपण इथं कंडक्ट करू. तर हे चॅप्टर जे आहे हे चॅप्टर याच्यामधलं शेवट चॅप्टर आहे. जर बघितलं समजा आपण इथं बघा सिलेबसमध्ये जर बघितलं आपण तर ट्रिग्नोमेट्री चॅप्टरमध्ये आपल्याला इथं मेजरमेंट ऑफ अँगल, नंतर ट्रिग्नोमेट्रिकल रेशो आणि ट्रिग्नोमेट्रिकल टेबल हे यातले 3 टॉपिक आहेत. याच्यापैकी आपण मेजरमेंट ऑफ अँगल जे आहेत तिथं आपण सुरुवात करूया. तर आपण जर सपोज याची जर PDF मध्ये बघितलं समजा आपण तर PDF मध्ये आपल्याला बघा इथं ट्रिग्नोमेट्री याच्यामध्ये मेजरमेंट ऑफ अँगल. तर बघू आपण त्याला स्टेप बाय स्टेप सुरू करूया. इंट्रोडक्शन मध्ये काय दिलं बघा, ट्रिग्नोमेट्री इज द ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ मेजरमेंट्स अँड रिलेशनशिप ऑफ द 3 साइड्स ऑफ अँड 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. म्हणजेच ट्रिग्नोमेट्री ही ब्रांच आहे. तर कायची ब्रांच आहे ही? मॅथमॅटिक्सची एक ब्रांच आहे. या ब्रांचमध्ये आपण ट्रायंगल, या ट्रायंगलच्या 3 साइड्स आणि 3 हे जे अँगल्स आहेत याचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. तर सेकंड बघा तिथं युनिट्स, म्हणजे आपण अँगल जे आहेत अँगलचे कोणते कोणते युनिट्स असतील. तर मेजरमेंट ऑफ अँगल्स म्हणजे आपण अँगलला कुठल्या पद्धतीने आपण तर मोजणार. तर काय म्हणतो बघा, देअर आर 3 सिस्टीम ऑफ मेजरिंग अँगल्स, म्हणजे अँगल मोजण्याच्या ह्या काय आता 3 पद्धती आहेत. त्याच्यापैकी पहिली पद्धत ती आहे सेक्साजेसिमल सिस्टीम. काय सेक्साजेसिमल सिस्टीम, याच्यामध्ये याला आणखी एक नाव येऊ शकते की ब्रिटिश सिस्टीम. यालाच काय म्हणतात ब्रिटिश सिस्टीम. MCQ मध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो की खालीलपैकी जी ब्रिटिश सिस्टीम जी आहे ती कोणती याच्यापैकी. तर MCQ म्हणजे सेक्साजेसिमल सिस्टीम म्हणजे काय ब्रिटिश सिस्टीम. In this system, one right angle is divided into 90 equal parts, which are called as degree. Each part is divided into 60 parts, which are called as minutes. Each minute is divided into 60 parts, which are called as seconds. The parts so divided respectively are called 1 degree, 1 minute, 1 second. म्हणजे काय होते की आपण जर म्हणतो हा जो एक 90चा अँगल जो आहे, हा 90चा अँगल याचे काय केले, समान सारखे सारखे असे 90 भाग केले. काय केले याचे 90 भाग. तर हा जो 90 डिग्री आहे याचे 90 भाग केल्यानंतर जो एक भाग आहे त्याला म्हणतो आपण 1 डिग्री. एकाच्या वर जर आपण 0 दिला त्याला म्हणणार आपण काय 1 डिग्री म्हणजे 1 डिग्री. आणि या एका डिग्री मध्ये असते जवळपास 60 मिनिट. 60 मिनिटाला अशी एक रेष. ठीक आहे, म्हणजे 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट आणि 1 मिनिट म्हणजे होते तर 60 सेकंद. म्हणजे इथं 60 सेकंद. ज्या पद्धतीने आपल्या क्लॉक मध्ये असतं, जसं की आपण म्हणतो 1 तास म्हणजे 60 मिनिटं आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. तर या तासच्या ऐवजी इथं डिग्री येईल. म्हणजे 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट आणि 1 मिनिट इक्वल टू 60 सेकंद. त्याच्यामध्ये जे कन्वर्जन आहेत MCQ मध्ये मला येऊ शकतो की हा वन राईट अँगल म्हणजे किती 90 डिग्री, 1 डिग्री म्हणजे किती 60 मिनिट आणि 1 मिनिट म्हणजे किती 60 सेकंद. तर ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम कोणती आहे सेक्साजेसिमल सिस्टीम. आणि ही सिस्टीम जी आहे मोस्टली ही सिस्टीम यूज केल्या जाते त्याच्यामध्ये. नेक्स्ट बघा काय दिली आहे. नेक्स्ट जर बघितलं आपण त्यामध्ये नेक्स्ट आहे सेंटेसिमल सिस्टीम. आता या सेंटेसिमल सिस्टीम मध्ये बघितलं आपण, दिस इज कॉल्ड ॲज फ्रेंच सिस्टीम. म्हणजे पहिली जी होती कोणती ब्रिटिश होती, ही कोणती आहे फ्रेंच सिस्टीम. इन दिस सिस्टीम द राईट अँगल इज डिवाइडेड इंटू 100 इक्वल पार्ट्स विच आर कॉल्ड ॲज ग्रेड्स. ईच ग्रेड्स इज डिवाइडेड इंटू 100 मिनिट्स अँड ईच मिनिट इज डिवाइडेड इंटू 100 सेकंड. म्हणजे इथं हा जो आहे 90चा जो अँगल आहे या 90 अँगलचे किती पार्ट केले 100 पार्ट केले. आणि त्या एका पार्टला त्यांनी नाव दिलं काय इथं ग्रेड. आणि हा एक ग्रेड पुन्हा कशामध्ये झाला 100 मिनिटांमध्ये डिवाइड झाला. म्हणजे एक ग्रेड इक्वल टू 100 मिनिट्स अँड 1 मिनिट इक्वल टू अगेन 100 सेकंड. म्हणजे असं पण त्याच पद्धतीने केलं बघा इथं एक ग्रेड जी त्याला दिलं तर इक्वल टू किती 100 मिनिट, याच्यावरती एक डॅश आणि पुन्हा 1 मिनिट म्हणजे किती होते पुन्हा 100 सेकंद. आणि याच्यावरती पण 2 डॅश 100च्या वरती इथं हे काय निकलते मिनिट निकलते. 90 degree is equal to 100 gates because each is a right angle. आता this system is easier than sexagesimal system, but to use this system many other systems will have
टू बी डिवाइस दॅट इज व्हाय सिस्टीम इज नॉट, म्हणजे ही सिस्टीम जी आहे बाकीच्या सिस्टीमच्या रिलेट करण्याकडे थोडंसं अवघड जाते, त्याच्यामुळे ही सिस्टीम जी आहे आपण ही सिस्टीम जास्त करून यूज केल्या जात नाही. तर पहिली सिस्टीम जी आहे ती सेक्सागेशनल सिस्टीम ही जास्त यूज केली जाते. सेंटेसिमल सिस्टीम ही रेअरली किंवा जास्त यूज केला जात नाही. आता जी नेक्स्ट सिस्टीम आहे, नेक्स्ट सिस्टीम जी आपल्याला यूज केली कुठली आहे, सर्क्युलर सिस्टीम. 3 नंबर सिस्टीम जी आहे ती कुठली आहे तर सर्क्युलर सिस्टीम. या सर्क्युलर सिस्टीम मध्ये बघा, इन दिस सिस्टीम द युनिट ऑफ मेजरिंग अँगल इज रेडियन, म्हणजे याच्यामध्ये जे युनिट आहे ते कोणते यूज केले जाते, रेडियन. त्याला आपण असं शॉर्टकट मध्ये रॅड पण शकतो किंवा फुल फॉर्म मध्ये रेडियन. इट इज दॅट अँगल विच इज फॉर्म सेंटर ऍट फॉर्मिंग आर्क ऑफ लेंथ ऑफ इक्वल टू द रेडियस ऑफ सर्कल, म्हणजे एक जे असेल त्यामध्ये की अँगल जो फॉर्म होतो कुठे ऍट द सेंटर ऑफ सर्कल इज फॉर्म ऑफ द आर्क ऑफ लेंथ इक्वल टू द रेडियस ऑफ द सर्कल, म्हणजे जे सर्कल सोबत जे अँगल तयार होईल त्याची रेडियस आर्क ऑफ लेंथ ऑफ आर्क आणि रेडियस सर्कल ही जेव्हा सारखी असेल त्याला म्हणतो रेडियन त्याच्यामध्ये. तर बघा, देअर इज वन कॉन्स्टंट रेशो बिटवीन द सर्कमफरन्स ऑफ सर्कल अँड द डायमीटर, म्हणजे हा जो रेशो आहे कॉन्स्टंट सर्कमफरन्समध्ये 2πr सर्कमफरन्स आणि याच्यामधला हा जो डायमीटर डी, आता हा जो रेशो आहे याला म्हणतो पाय, म्हणजेच आपण इथं काय म्हणणार, हा ट्वाइस आर आणि हा डी काय होतील कॅन्सल राहिलं फक्त पाय, म्हणजे जो रेशो आहे कशाचा रेशो, सर्कमफरन्स अपॉन डी, हा रेशो इक्वल टू पाय आणि सर्कमफरन्स इक्वल टू पाय डी, म्हणजे हा पण फॉर्म्युला यूज करतो आणि पायची किंमत किती येते 22/7 किंवा 3.14. ठीक आहे. हे जे झाली कुठली सर्क्युलर सिस्टीम, ही सिस्टीम पण जे आहे हे आपण यूज केल्या जाते मॅक्झिमम ह्या आपण यूज करतो. आणि आपण जर बघितलं समजा इथं काय दिलं, इथं सर्कमफरन्स ऑफ मेक्स अँड अँगल इज इक्वल टू 2πr इज इक्वल टू 360, म्हणजे जर हा सर्कल असेल त्याचा पूर्ण जर आपण सर्कमफरन्स जर घेतला तर हा जो अँगल आहे पूर्ण तो किती कव्हर होईल, 360 कव्हर होईल त्यामध्ये. रेडियस ऑफ सर्कल ऑफ मेक्स अँड आर्क आर इज इक्वल टू 1 रेडियन आणि सी अपॉन आर दिलं त्यांनी, म्हणजे किती सी अपॉन आर सर्कमफरन्स अपॉन 360 डिग्री अपॉन 1 रेडियन, म्हणजे 2πr अपॉन आर. तर इथे काय होणार, आर आर कॅन्सल होणार, म्हणजे इथे काय मिळतं 360 रेडियन, म्हणजे याचा अर्थ काय की 2π रेडियन इज इक्वल टू 360 डिग्री. 2π रेडियन जर 60 डिग्री असेल तर सॉरी 2π रेडियन इज इक्वल टू 360, तर पाय इज इक्वल टू किती येणार 360 डिवायडेड बाय 2, म्हणजे किती होणार हा 180 डिग्री. म्हणजे आपण सांगू शकतो इथे की पाय म्हणजे काय होणार 180 डिग्री. तर म्हणजे तिथं आणि आपण समजलं तर याच्यावरून काय होतं बघा इथं पाय रेडियन. आता पाय रेडियनचं सोबत आपल्याला जर इथून 1 रेडियनचं काय किंमत आली आहे 180 डिग्री अपॉन पाय, या पायला आपण या साईडला मल्टिप्लाय घेतलं. जेव्हा आपल्याला कधी कधी कन्वर्जन येऊ शकते की रेडियनचं कन्वर्जन डिग्रीमध्ये करा आणि डिग्रीचं कन्वर्जन रेडियनमध्ये करा, तेव्हा आपल्याला काय कळलं की 1 रेडियन म्हणजे काय होते 180 भागीला पाय डिग्री आणि 1 डिग्री म्हणजे काय होईल पाय भागीला 180 रेडियन. हा जे कन्वर्जन आहे ते आपण ते यूज करू शकतो तिथं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, याच्यामध्ये आता याच्यात काही एक्झाम्पल जे आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करून दिले आहेत. असे क्वेश्चन जे आहेत एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकते की कन्वर्ट करा. ठीक आहे, त्याच्याला इथं कन्वर्ट 45 डिग्री 36 मिनिट अँड 20 सेकंड इंटू डिग्री डिग्री अँड डेसिमल ऑफ डिग्री. म्हणजे आता याचं जे रूपांतर आहे ते आपल्याला काय करायचं आहे, हे जे डिग्री मिनिट आणि सेकंड मध्ये दिलाय याला फक्त डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, तर आता हे कशामध्ये मिनिट मध्ये आहे, हे कसं आहे 20 सेकंड मध्ये. ठीक आहे, याला जो पाच जे पहिलं जे आहे 45 डिग्री हे प्लस ठेवा. ठीक आहे, प्लस आता सेकंड कोणता आहे 36 हा मिनिट आहे. तर 1 मिनिट म्हणजे सॉरी 1 डिग्री म्हणजे किती होते 60 मिनिट. तर आपण जर सपोज त्याला 60 ने डिवाइड केलं तर हा कशामध्ये कन्वर्ट होईल मिनिट डिग्री मध्ये कन्वर्ट होईल. आणि पुन्हा आपल्याला माहिती आहे की 1 मिनिट म्हणजे किती होते 60 सेकंड, म्हणजे इथं 20 मिनिट दिलेला आहे. 20 ला जर समजा आपण मिनिटचा आपण कशामध्ये सेकंदाचा कशामध्ये केला आपण डिग्रीमध्ये केलं, त्याला किती करावं लागेल 60 मल्टिप्लाय 60. जर समजा आपण असं केलं तर आपल्याला शॉर्टकट डायरेक्टली आन्सर मिळून जाईल. किंवा आता इथे बघा त्यांनी सोल्युशन कसं दिलं आहे बघा, पहिले कन्वर्जन कशामध्ये केलं आहे 60 सेकंदाला म्हणजे काय होते 1 मिनिट, तर 20 सेकंद म्हणजे किती होतील 20 भागीला 60 म्हणजे काय झालं 0.333. हे झालं कशामध्ये मिनिटामध्ये. ठीक आहे, आणि 1 मिनिट म्हणजे 60 डिग्री, तर हे जे पहिले किती होते 36 मिनिट 36 मिनिट पहिले होते आणि प्लस हे किती आले 0.3 म्हणजे किती झाले हे 36.336. हे काय झालं आता मिनिटामध्ये झालं पूर्ण. आणि आता 1 मिनिट म्हणजे किती होते तर 60 मिनिट म्हणजे काय होते 1 डिग्री होते.
तर 36.33 मिनिट म्हणजे किती होतील? 36.33 भागेला 60 म्हणजे आपल्याला मिळेल 0.606 डिग्री. आणि पहिलं किती दिलं आपल्याला? पहिल्यांदा 45 दिला आहे. 45 प्लस जर समजा आपण हे समजा केलं तर आपल्याला मिळेल 606 डिग्री त्याच्यामध्ये मिळून जाईल. पुन्हा सेकंड क्वेश्चन दिला आहे. आता इथे दिला आहे 24.59. याला काउंट कशामध्ये? डिग्री, मिनिट आणि सेकंड मध्ये काउंट करायचं. ठीक आहे. तर आपल्याला 24.59 दिलेला आहे. कशामध्ये दिला आहे? डिग्री मध्ये दिला आहे. याचा आपला रूपांतर कशा करायचा आहे? डिग्री, मिनिट आणि सेकंड मध्ये. तर 24 तर हा डिग्री मध्ये आहेच. ओके, काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर 0.59 याला जर समजा आपण 60 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला हे कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल? हे होऊन कशामध्ये? मिनिटामध्ये कन्वर्ट. तर मिनिटामध्ये हा जो गुणाकार आहे हा गुणाकार किती याचा? 35.4. आता हा कशामध्ये झाला? 35.4 हा झाला कशामध्ये? मिनिटामध्ये. पुन्हा पॉईंटच्या नंतर काय आलाय? 4 आलाय. या 4 ला पुन्हा आपण मल्टिप्लाय करा कशाने? 60 म्हणजे किती? 6 चूक 24 म्हणजे हा किती? 240 म्हणजे जवळपास इथं किती? 24. ठीक आहे. तर म्हणजे हा जो आहे म्हणजे आपल्याला मिळते 24 किती? सेकंद. म्हणजे आपण जेव्हा पॉईंटच्या नंतर जेव्हा 60 ने मल्टिप्लाय करतो तेव्हा आपल्याला मिळेल कशामध्ये? मिनिटामध्ये. पुन्हा जर त्यातनी काही पॉईंट असेल तर पुन्हा आपण त्याला कशा मल्टिप्लाय पुन्हा 60 मल्टिप्लाय करणार. तो कशामध्ये होईल? सेकंदामध्ये. म्हणजे आपल्याला पहिलं किती आलं? म्हणजे ह्याला पहिला झाला 24 डिग्री. पुन्हा पहिला गुणाकार किती आला? हा पूर्ण संख्या किती आहे? 35.4 आहे. याच्यापैकी फक्त 35 घ्या. पॉईंटला कन्सिडर करायचं नाही. 35 मिनिट. आणि नंतर मग या 0.4 ला जर आपण पूर्ण मल्टिप्लाय किती आहे? 24 ते आणि किती येतं? 24 सेकंद. अशा पद्धतीने जे आपण त्याला इथं कन्वर्ट इथं करू शकतो. म्हणजेच बघा आपल्याला इथं दिलेला आहे 24 डिग्री, 24 डिग्री, 35 मिनिट आणि 24 सेकंद. आता इथं पुन्हा इथं दिलेलं बघा इथं याचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे? अँगल डिग्रीज इंटू डेसिमल. ठीक आहे. तर सिंपल तर बघा त्यांनी दिलेलं आहे. पहिलं काय केलं त्यांनी? इथं या 30 ला 16 करून मिनिटामध्ये काउंट करून घेतलं. पुन्हा मिनिट या 37 मध्ये ऍड केले आणि पुन्हा त्याला काउंट केलं तर आपल्याला इथे मिळते 0.625 म्हणजे किती झालं? 50.625. आता याच्या मग सांगितल्या पद्धतीने बघा इथं. आता काय म्हणते इथं? कन्वर्ट क्वेश्चन नंबर 4 कन्वर्ट 33.25 इंटू रेडियन वी नो. तर हा दिलं मग आपल्याला माहिती आहे की 1 डिग्री म्हणजे किती? 60 मिनिट. तर सेकंड मध्ये किती येईल? 3600 सेकंद. तर पहिलं 23 डिग्री सेम मिनिटामध्ये आहे त्याला 60 ने भागलं आणि सेकंड मध्ये त्याला कशाने भागलं? 36 ने भागलं. तर आपल्याला जे आहे यांचा जो भागाकार जो आहे तो आपल्याला इथं देतं 84,332 भागेला 3,600. याचा जेव्हा समजा आपण इथं कन्व्हर्जन समजा करू इथं. आता हा कशामध्ये काउंट होते? रेडियन मध्ये काउंट करा म्हणते. तर हे कशामध्ये येऊन जाईल? डिग्री मध्ये येऊन जाईल. ठीक आहे. आणि डिग्री मध्ये माहिती आहे 1 डिग्री इज इक्वल टू काय होते? पाय अपॉन 180 रेडियन. तर याला फक्त आपण पाय अपॉन 180 याला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे इथं समजा त्याला मल्टिप्लाय समजा केलं मध्ये तर हे जो भागाकार आहे हा भागाकार जो आहे हा भागाकार जवळपास कितीचा? 23.4255 येईल. आणि याला जर समजा आपण पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय केलं तर पायची किंमत जर समजा पुटअप केली आपण तर आपल्याला इथे मिळते 0.494089. या पद्धतीने आपण त्याला काउंट इथं करू शकतो. म्हणजे जर आपल्याला रेडियन मध्ये काउंट करायचं असेल याला इथं तर पहिल्यांदा आपण याचं रूपांतर कशामध्ये करणार? डिग्री मध्ये करणार. ठीक आहे. आणि डिग्री आपण कशाने मल्टिप्लाय करणार? पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय केलं तर ते आपल्याला कशामध्ये होऊन जाईल? रेडियन मध्ये होऊन जाईल. बघा इथं काय केलं कोणाच्या? पहिल्या याच्यामध्ये कशामध्ये केलं? इथं या मिनिटाचा आणि सेकंदाचा कशामध्ये केलं? इथं डिग्री मध्ये केल्यानंतर रूपांतर होईल 0.33 येईल. आणि याच्यामध्ये हे जेव्हा आलं 1 डिग्री इक्वल टू याला 87.33 ला कशाने मल्टिप्लाय केलं? पाय अपॉन 180 न. आपल्याला इथे किती मिळेल? 1.524 रेडियन असं इथं मिळून जाते आपल्याला. त्याच पद्धतीने जे आहे अशा आपण इथं जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल तुम्हाला इथं 6 क्वेश्चन नंबर 6 7 आणि इथं क्वेश्चन नंबर 8 9 10 इथे इथं सॉल्व्ह करून दिलेले आहे. त्यातनी हा जो क्वेश्चन आहे याचा बघा हा जो क्वेश्चन आहे या टाईपचा क्वेश्चन मॅक्झिमम करून विचारतो की इथं काय? कन्वर्ट द रेडियन इंटू डिग्री. रेडियनचं कशामध्ये रूपांतर करायचं आहे? डिग्रीमध्ये करायचं आहे. तर रेडियनचं डिग्रीमध्ये रूपांतर करत असताना 0.8357 हा कशामध्ये आहे? रेडियन मध्ये आहे. याला डिग्री मध्ये करत असताना कशा मल्टिप्लाय करायचं? 180 भागेला पाय. आणि 180 भागेला पाय याला मल्टिप्लाय केल्यानंतर तुमचं जे काही आन्सर येईल कशामध्ये होऊन जाईल? ते डिग्री मध्ये होऊन जाईल. डिग्री मध्ये तुम्हाला याचा आन्सर बघायचं किती मिळाला आहे? 47.88 मिळाला आहे. आणि तुम्हाला जर सपोज विचारलं त्यांनी की डिग्री मिनिट आणि सेकंद तर काय आलं? 47.88 जर असेल तर या पॉईंट नंतरची पहिली संख्या किती आहे? 88. याला कशाने मल्टिप्लाय करा? 60. जो गुणाकार येईल
तो गुणाकार तुमच्या इथे गुणाकार समजा किती आला तर 52.80 आलाय. 52.80 हा जो गुणाकार पॉईंटच्या नंतरचा हा जो याच्यापैकी जी पूर्ण संख्या आहे हे काय होणार मिनिट होणार. हे काय होणार मिनिट. आणि पुन्हा राहिला काय आहे 80. हे कशामध्ये आता याला कशामध्ये बघावं लागेल 60 म्हणजे 0.80 गुणिला 60 8 सकम 48 म्हणजे की 480 पॉईंट किती 48 हे कशामध्ये होऊन जाईल सेकंदामध्ये. म्हणजे तुम्हाला ज्या पहिलं 47 डिग्री 52 मिनिट आणि 48 सेकंद या पद्धतीनं आपण त्याला इथं कन्वर्ट इथं करू शकतो. म्हणजे ठीक आहे. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन बघायचं काय झालं त्यांनी की क्वेश्चन नंबर 9 याला 2.752 रेडियन इंटू डिग्री याला करायचं कशामध्ये रेडियनचं रूपांतर डिग्रीमध्ये. तर सिम्पली त्याला 180 पण पाहणं त्याला आपण मल्टिप्लाय केलं जे काही संख्या दिली त्याला आपल्याला इथे मिळालं किती 157.7. आता हा जो 157.7 आहे याला तुम्ही काय करणार मल्टिप्लाय हा जो 0.7 आहे या 0.7 ला कशा मल्टिप्लाय करणार आपण 60 ने. तर 6 इंटू किती 7 सकम 42 आणि समजा म्हटलं आपण इथं म्हणजे त्याला 42.0 गुणाकार येईल. आणि आता पॉईंटच्या नंतर काही संख्या नाही आहे तर म्हणजे आपला गुणाकार संपला. इथे आपला जो हे जे 42 आहे हे काय होणार 42 मिनिट होईल. म्हणजे डिग्री किती दिला अगोदर 157 आणि इथे काय 42 मिनिट आणि सेकंड मध्ये म्हटलं तर काय 00 सेकंड या पद्धतीने येईल त्याच्यामध्ये. आता काय झालं बघा इथं क्वेश्चन नंबर 10 3 by 5 इंटू डिग्री. तर ऑब्विसली आपल्याला दिलं इथं या 3 by 5 पाय त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं 180 भागीला पाय 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 होतील कॅन्सल. पुन्हा काय होतील 5 एक 5 5 3 15 किती इथं पुन्हा 5 एक 30 म्हणजे हा जो मल्टिप्लिकेशन हा किती जवळपास 3 गुणिले 133 म्हणजे किती 108 डिग्री. अशा पद्धतीने जे क्वेश्चन तुम्हाला इथं येऊ शकते. आता बघा इथं तुम्हाला काही त्यांनी असाइनमेंट दिले आहेत. या असाइनमेंट मध्ये आता काय म्हणते इथं कन्वर्ट रेडियन 12 रेडियन इंटू डिग्री. आता 12 रेडियन आहे याला कशामध्ये करायचं आहे डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. याला जर आपण डिग्रीमध्ये कसं किती तर 180 भागीला पाय याला फक्त मल्टिप्लाय करायचं. जे काही उत्तर येईल तुमच्या कशामध्ये होऊन जाईल ते डिग्रीमध्ये होईल. आणि जर समजा हे तुमचं पॉईंट मध्ये आलं असेल त्याला पुन्हा आपण 60 ने मल्टिप्लाय करणार. त्याला आपल्याला मिळेल पॉईंटच्या नंतरची संख्या मिळेल तर मग मिनिटामध्ये. आणि पुन्हा जर पॉईंट आला असेल तर ते कशामध्ये होऊन जातं सेकंड मध्ये. आता काय म्हणते बघा कन्वर्ट 78 डिग्री इंटू रेडियन. आता डिग्री इंटू रेडियन मध्ये आहे म्हणजे डिग्री आहे याचा कशामध्ये करायचं आहे रेडियन मध्ये म्हणजे पाय अपॉन 180 याला मल्टिप्लाय करा हा कशामध्ये होऊन जाईल रेडियन मध्ये होऊन जाईल. पुन्हा हा काय म्हणते 47 डिग्री अँड 20 मिनिट याचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे रेडियन मध्ये करायचं आहे. तर 47 डिग्रीचा काही प्रॉब्लेमच नाही. ठीक आहे 47 डिग्री आहे या 20 मिनिटचं रूपांतर कशामध्ये करून घ्यायचं डिग्रीमध्ये करून घ्यायचं. आता 20 मिनिटचं रूपांतर डिग्रीमध्ये किती होईल 20 अपॉन 60 म्हणजे किती हा किती हा 00 कॅन्सल. पुन्हा काय तर 0. किती सायंत्रिक 18 सायंत्रिक 333 म्हणजे आपलं किती लिहितं 47 पुन्हा इथं 33 मिळेल म्हणजे हा झाला 47 डिग्री पुन्हा 33 मिनिट आणि पुन्हा 33 इथं आहे. या 33 पुन्हा काय मल्टिप्लाय करणार आपण तर इथं काय करणार 16 डिवाइड करणार. तो कशामध्ये होऊन जाईल तर जवळपास बघा किती तर 6 पंच 30 म्हणजे 5 5 जवळपास काय म्हणतं 5 5 म्हणजे 30 इथं आपण म्हणतो ना या पद्धतीने 05 जो आहे हा अर्थ मिळून जाईल त्याच्यामध्ये. नेक्स्ट बघा अशा पद्धतीने जे आहे तुम्ही याचं रूपांतर जे आहे ते कशामध्ये करून करू शकता रेडियनमध्ये करून करू शकता. आता इथे काय म्हणते कन्वर्ट इंटू डिग्री मिनिट अँड सेकंद. डिग्री मिनिट आणि सेकंदमध्ये रूपांतर करा म्हणते त्याच्यामध्ये. तर आपण काय करणार आहे हा जो 46 आहे हा तर ऑलरेडी डिग्रीमध्ये आहे. 0.7 नंतर हा काय तर 0.723 मल्टिप्लाय याला आपण 60 करणार. याला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळेल 0 मल्टिप्लाय नंतर पुन्हा 0 येईल. ठीक आहे आपण 0 लिहूया सायंत्रिक 18 8 कॅरियाला 1 सायंदोनी 12 12 निक 13 3 पुन्हा काय 7 7 42 निक 43 आपला पॉईंट किती नंतर 1 2 3 डिजिट नंतर पॉईंट म्हणजे 43.38. आता हा कशामध्ये हा पॉईंटच्या लेफ्ट संख्या काय झाली हे होणार मिनिटामध्ये म्हणजे हे जे आहे 43 हे होणार मिनिट. पॉईंटच्या नंतर पुन्हा काय 38 आहे 38 ला पुन्हा मल्टिप्लाय करा कशाने 60 ने किती ला 0 इथे राहील 48 8 चालेल 4 सायंत्रिक 18 18 4 22 म्हणजे आपला इथं आन्सर जे आहे किती 22.80 म्हणजे आपलं जे आन्सर आहे ते किती 46 डिग्री 43 मिनिट आणि 22 सेकंद या पद्धतीने जे आहे हे आपलं इथं आन्सर इथं पूर्ण इथं होऊन जाईल त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने जे आहेत बाकीचे क्वेश्चन तुम्ही इथं हे जे असाइनमेंट दिले हे पूर्ण करू शकता. काही अडचण असली तर कमेंट करा. थँक्यू.